आपल्या महाराष्ट्राला शास्त्रीय संगीताची, नाट्य संगीताची आणि लोकसंगीताची तसंच लोकनृत्याची फार मोठी परंपरा आहे. पण तरीही मुलींनी रंगमंचावर नर्तन करणं हे अप्रतिष्ठेचं मानलं जात होतं. अशा वेळी शास्त्रीय नृत्याचं बीज आपल्या मराठी मातीत रोवलं ते गुरु पंडिता रोहिणी भाटे यांनी. या बीजाचं पुढे त्यांनी रोपटं केलं आणि त्यांच्याच योगदानाने या रोपट्याचं वटवृक्षात रूपांतर झालं. अशा या भारतीय शास्त्रीय नृत्यातील महान कलावंत पंडिता रोहिणी भाटे यांचा जन्म 14 नोव्हेंबर 1924 रोजी बिहारमधल्या पाटणा इथं झाला. त्यांना सुनंदा या नावानेही ओळखलं जायचं आणि बऱ्याचदा त्यांना बेबी या नावानेही हाक मारली जायची. त्यांचा जन्म पाटण्यात झाला असला तरी त्यांचं बालपण मात्र पुण्यात गेलं. पुण्यातच त्यांचं शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झालं. 1941 मध्ये त्या मॅट्रिक झाल्या आणि 1946 मध्ये त्यांनी फर्ग्युसन कॉलेजमधून पदवी घेतली. कर्मठ काळातही त्यांचे वडील अतिशय प्रगत विचारांचे होते. स्त्रियांचं कर्तृत्व केवळ चूल आणि मूल इथपर्यंतच मर्यादित न राहता त्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रात पाऊल ठेवलं पाहिजे आणि त्यासाठी पुरुषांनी पुढाकार घेऊन त्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे. स्त्रियांनीही यासाठी पुढे आलं पाहिजे असं ते म्हणत. त्यांच्या आई या बालविधवा होत्या आणि तरीही त्यांच्या वडिलांनी त्या काळी त्यांच्याशी विवाह केला होता. या विवाहामुळे त्यांच्यावर खूप टीका झाली. हा विवाह त्या काळी संपूर्ण महाराष्ट्रभर गाजला. मात्र त्यांनी माघार घेतली नाही आणि हेच विचार त्यांनी आपल्या मुलांमध्येही रुजवले. कोणत्याही क्षेत्रात गेला तरीही त्या क्षेत्राची खोली आणि व्याप्ती गाठण्याचा विचार करूनच आपण मार्गक्रमण केलं पाहिजे असा त्यांनी आपल्या मुलांना मंत्र दिला. रोहिणी यांच्यासह त्यांच्या इतर भगिनींनी वेगवेगळ्या क्षेत्रात यशस्वीरित्या कार्य केलं. साहित्य आणि संगीत याचे त्यांच्यावर लहानपणापासूनच संस्कार झाले होते. त्यांची बुद्धिमत्ता अत्यंत तल्लख होती. अभ्यासाची त्यांना खूपच आवड होती. त्यामुळे त्या कोणत्याही क्षेत्रात जाऊ शकल्या असत्या. नृत्याकडे वळण्याचा त्यांचा असा कोणताही मानस नव्हता. त्यांच्या थोरल्या भगिनी कालिंदी यांना नवनवीन गोष्टी करून पाहण्याचा छंद होता. तेव्हा त्या शास्त्रीय संगीत शिकत होत्या. त्यासोबतच मणिपुरी नृत्य आणि कथ्थकही शिकत होत्या. त्यांना पाहूनच रोहिणी यांनाही कथ्थक शिकण्यात रस निर्माण झाला आणि पुण्यात जे जे म्हणून नर्तन शिकवायचे त्या सगळ्यांकडे त्यांनी धडे गिरवले. मात्र आपण शिकतोय ते नेमकं भरतनाट्यम की कथ्थक यात त्यांचा जरा गोंधळ होत होता. पण जे काही शिकत होत्या ते पुरेसं नव्हतं. अखेरीस गुरु सोहनलाल हे त्यांना 3 महिन्यांसाठी गुरु म्हणून लाभले आणि त्यांच्या कथ्थक नृत्याला आकार आला. त्या काळात त्यांचे बंधू मुंबईला राहत असल्याने त्यांचं नेहमीच मुंबईला येणं जाणं होत असायचं. तेव्हा त्या मुंबईतले नृत्याचे सगळे कार्यक्रम आवर्जून बघायच्या. यातून त्यांचा अभ्यास होत गेला. परंतु गुरु नसल्यामुळे त्या हताश झाल्या होत्या. अशा निराश अवस्थेतच त्यांची भेट मोहनबुवा कल्याणपूरकर यांच्याशी झाली आणि त्यांनी रोहिणी यांना शिकवायची तयारी दाखवली. त्यासाठी त्यांना लखनौ गाठावं लागलं. मोहनबुवा हे लखनौत राहत असले तरी त्यांची कथक शैली मात्र जयपूर घराण्याची होती. त्यांनी अगदी सुरुवातीलाच रोहिणी यांना आधी शिकलेलं सगळं विसरून जायचं असं निक्षून सांगितलं आणि रोहिणी यांची शिकवण सुरू झाली. रोहिणी यांनी अगदी समर्पितपणे जयपूर घराण्याची ओळख अंगीकारली. संगीत नृत्याचं आद्यपीठ असलेल्या लखनौमध्ये त्यांना इतरही अनेक कार्यक्रम पाहता आले. अनेक कलाकारांना भेटता आलं. त्यांच्याशी संवाद साधता आला आणि त्यातून त्यांचं नृत्य आणि व्यक्तिमत्व बहरत गेलं. पण एवढं असूनही त्यांच्यात अजून कथ्थकची शैली मात्र उतरत नव्हती अशी खंत मोहनबुवा बोलून दाखवायचे. अखेरीस रोहिणी यांनी मुंबईला लच्छू महाराज यांच्याकडे जाऊन शिकण्याबद्दल विचारणा केली. मोहनबुवांनी त्वरित होकार दिला. माझ्यापेक्षाही अधिक ज्ञान तुला लच्छू महाराजांकडून मिळेल असा शुभाशीर्वादही दिला. लच्छू महाराजांकडे शिकायला आल्यानंतर त्यांच्या नृत्याला कलाटणी मिळाली. केवळ नृत्यच नाही तर लालित्यपूर्ण अभिनयावरही लक्ष केंद्रित करण्याचा लच्छू महाराज यांचा हट्ट होता. रोहिणी यांच्यासाठी हा एक वेगळाच पैलू होता. इथेही त्यांनी अत्यंत समर्पितपणे स्वतःला झोकून दिलं. पंडित लच्छू महाराज यांच्याकडून 12 वर्षांहून अधिक काळ आणि पंडित मोहनराव कल्याणपूरकर यांच्याकडून 15 वर्षांहूनही अधिक काळ त्यांनी कथ्थकचं प्रशिक्षण घेतलं होतं.
मोहनबुवा आणि लच्छू महाराज अशा दोघांच्याही पद्धतीचा मिलाफ त्यांनी आपल्या नृत्यात केला. अल्पावधीतच त्यांना आपली शैलीही सापडली आणि आपल्या जीवनातलं जगण्याचं मर्मही गवसलं. आपल्याला नृत्य शिकण्यासाठी जो संघर्ष करावा लागला, तो इतरांच्या वाट्याला येऊ नये, यासाठी महाराष्ट्रातच एक शाश्वत जागा असायला हवी, असं त्यांना वाटायचं. यातूनच वयाच्या 27-28व्या वर्षी त्यांनी पुण्यात नृत्य भारती कथ्थक डान्स अकादमी या संस्थेची स्थापना केली. त्यांनी स्वतःचा एक अभ्यासक्रम तयार केला. प्रत्येक हालचाल अगदी पूर्ण असावी, याकडे त्यांचं अचूक लक्ष असायचं. हस्तसंचालन, पदन्यास, लयकारी यांच्यासोबतच अभिनयातले बारकावीही त्या अत्यंत सूक्ष्मपणे शिकवायच्या. आपण सादर करत असलेलं नाट्य, त्यातल्या भूमिका यांचा त्या सखोलपणे अभ्यास करायच्या आणि आपल्या शिष्यांकडूनही काटेकोरपणे करवून घ्यायच्या. नृत्याप्रती आपली निष्ठा असायला हवी, हा विचार त्यांनी आपल्या शिष्यांमध्ये रुजवला. त्यांनी या संस्थेमार्फत आपल्या शिष्यांना केवळ आपण जे शिकलो तेवढंच दिलं नाही, तर आपलं चिंतन, मनन, साधना यातून जे जे उमगलं ते आणि वेगवेगळे प्रयोग करून त्यातून जे उकललं ते सर्व मुक्त हस्ताने वाटलं. काव्यातला छंद रोहिणी यांना अधिक आकर्षित करत राहिला. आपल्या शिष्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना त्या कवितांची पुस्तकं भेट द्यायच्या. त्यातून साहित्याचे, शब्दांचे, त्यातल्या अर्थछटांचे, नादाचे संस्कार व्हावे, असा त्यामागे त्यांचा विचार असायचा. त्या स्वतःही काव्य रचायच्या, त्याला संगीत द्यायच्या आणि त्यावर नृत्यही बसवायच्या. म्हणजेच निर्मितीच्या प्रत्येक घटकांमध्ये सहभाग त्या घ्यायच्या आणि त्यातून आलेला आनंद दुसऱ्यापर्यंत पोहोचवण्याचाही प्रांजळपणे प्रयत्न करायच्या. नृत्य भारतीच्या गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम ही एक विशेष बाब. या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्या शिष्यांमध्ये कल्पकता आणि सर्जनशीलता विकसित व्हावी, असा त्यांचा विचार होता. कला सादर करताना केवळ कलाकार दिसायला नको, तर त्यांची कला दिसायला हवी आणि रसिकांना एक समृद्ध अनुभव मिळायला हवा, असा त्यांचा आग्रह असायचा. केवळ एकल नृत्य सादर न करता त्यांनी अनेक समूह नृत्य बसवले. राधाकृष्णाच्या कथा, रासलीला किंवा पुराणातील कथा एवढ्यांवरच आपले सादरीकरण न ठेवता त्यांनी वेगवेगळे विषय हाताळले. नाटकात जसे प्रायोगिक नाटक सादर केले जातात, तसेच काहीसे प्रयोग त्यांनी आपल्या नृत्यात केले. तन्मात्र म्हणजे पंचमहाभूतांचं सूक्ष्म तत्व. यात त्यांनी जल, वायू, अग्नी आणि आकाश या पंचमहाभूतांचं जग आपल्यासमोर खुलं केलं. उडान हे अतिशय प्रेरणादायी आणि तितकंच तरल नृत्यनाट्य त्यांनी निर्माण केलं. मल्हार, झेलमचे अश्रू, नृत्य गोपाळ, पिंदा कहे, समय, उद्गार हे त्यांचे इतर काही सादरीकरण. संस्कृतचा त्यांचा गाढा अभ्यास होता. गीत गोविंद या काव्यावर त्यांनी नृत्य नाटिका बसवली होती. कालिदासाच्या ऋतुसंहारावरचं त्यांचं सादरीकरण खूपच गाजलं. ऋग्वेदातील उषा सूक्त या त्यांच्या सादरीकरणाचं चांगलंच कौतुक झालं. विजया मेहता यांनी दिग्दर्शित केलेल्या शाकुंतलमध्येही त्यांची कोरिओग्राफी रसिकांना आणि समीक्षकांना तितकीच आवडली. कथ्थक ही कला केवळ उच्चवर्गीयांपुरती मर्यादित न ठेवता त्यांनी ती मध्यम वर्गातही लोकप्रिय केली आणि नुसतीच लोकप्रिय केली नाही, तर ती रुजवली सुद्धा. हे करत असताना त्यांनी आपलं काम केवळ नृत्य प्रशिक्षण आणि सादरीकरण इतक्यापर्यंतच मर्यादित ठेवलं नाही. त्या अनेक संस्था आणि कॉलेजमध्ये व्हिजिटिंग फॅकल्टी म्हणून कार्यरत होत्या. शिवाय त्या विद्यापीठ स्तरीय अभ्यासक्रम ठरवणाऱ्या कमिटीवरही असायच्या. कित्येकदा त्या कथ्थकच्या परीक्षांसाठी परीक्षक म्हणून काम पाहायच्या. या प्रत्येक ठिकाणी त्यांनी आपल्या अभ्यासू, चाणाक्ष, चौकस बुद्धीचं दर्शन दाखवलं. कथ्थक शिकणाऱ्यांच्या उत्कर्षाचाच यामागे त्यांचा विचार असायचा. देशोदेशी त्यांनी कार्यक्रम केले आणि कथ्थकला प्रतिष्ठा प्राप्त करून दिली. नृत्य ही हृदयाची भाषा असते आणि त्यामुळे ती तुम्हाला सहज भिडते. म्हणूनच त्यांचं नृत्य परदेशी लोकांनाही तितकंच भावलं आणि त्यामुळेच भारतातल्या कानाकोपऱ्यातूनच नाही, तर वेगवेगळ्या देशांमधूनही त्यांच्याकडे कथ्थक शिकण्यासाठी शिष्या यायच्या. 1952 मध्ये भारताच्या प्रतिनिधी म्हणून त्या चीनमध्ये गेल्या होत्या. तिथे त्यांना भारतीय नृत्य, साहित्य, नाट्य या संबंधित अनेक नोंदी हस्तलिखित पाहता आली, अभ्यासता आली. रोहिणी यांना संगीतातही खूप रस होता. त्यामुळे केशवराव भोळे आणि वसंतराव देशपांडे यांच्याकडून त्या संगीत साधना शिकल्या. गजाननराव वाटवे यांच्याकडेही त्यांनी गाण्याचा रियाज केला. शास्त्रीय संगीताचा त्यांचा पाया भक्कम होता आणि सुगम संगीतातील लालित्याचाही त्यांचा अभ्यास होता.
त्यांच्या या संगीताभ्यासाचा त्यांना आपल्या कथ्थक साधनेत प्रचंड फायदा झाला. स्वर, ताल, लय, नाद यांच्यावर त्यांची पकड होती. त्यामुळेच त्या वेगवेगळ्या प्रयोग करायला कधीही कचरल्या नाहीत. अनेक प्रसिद्ध कलाकारांसोबत त्यांनी कोलॅबोरेशन केलं. आपल्या अथक परिश्रमांनी त्यांनी जसं कथ्थकच्या सादरीकरणावर प्रभुत्व मिळवलं, तसंच आपल्या अभ्यासाने, चिंतनाने स्वतःला लिहितं ठेवलं आणि कथ्थकमध्ये डॉक्टरेट प्राप्त केली. कथ्थक आणि भरतनाट्यम या दोन्हीतील अभिनयाचा त्यांनी तौलनिक अभ्यास केला होता. माझी नृत्य साधना हे त्यांचं आत्मचरित्र प्रसिद्ध आहे. इसाडोरा डंकन या प्रसिद्ध नृत्यांगनेच्या आत्मचरित्राचा त्यांनी मी इसाडोरा या नावाने मराठीत अनुवाद केला. अभिनय दर्पण या संगीत आणि नृत्यावरील संस्कृत संहितेवर आधारित त्यांनी कथ्थक दर्पण दीपिका हे पुस्तक संपादित केलं. कथकवर त्यांनी अनेक निबंध, पेपर्स, लेख लिहिले. त्यांना सतत नाविन्याचा ध्यास असायचा. त्यांच्या नृत्य सेवेसाठी आजवर त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलंय. यात संगीत नाटक अकादमी पुरस्कार, महाराष्ट्र गौरव पुरस्कार, कालिदास सन्मान, वसुंधरा पंडित पुरस्कार, पुणे विद्यापीठाचा जीवन साधना गौरव पुरस्कार, संगीत नाटक अकादमीचा रत्न पुरस्कार, महाराष्ट्र राज्य पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांचा समावेश आहे. या व्यतिरिक्तही अनेक सन्मान त्यांना प्राप्त आहेत. 10 ऑक्टोबर 2008 रोजी त्यांचं वयाच्या 83व्या वर्षी निधन झालं. त्यांचं आयुष्य, कार्य आणि त्यांच्या कार्यातील तत्वज्ञान यावर आधारित लेहजा नावाचा लघुपट तयार केला गेलाय. कलाकार, गुरु, लेखिका, संशोधिका, समीक्षका अशा वेगवेगळ्या प्रांतात त्यांनी निष्ठेनं संचार केला. कलेतलं विज्ञान आणि विज्ञानातील कला त्यांनी जाणलं होतं आणि तितक्याच समर्थपणे त्यांनी ते उलगडलं सुद्धा. तब्बल 5 दशकांहूनही अधिक काळ त्यांनी नृत्य सेवा केली. शेकडो शिष्या घडवल्या आणि आपलं चिंतन लेखणीद्वारे रसिकांपर्यंत पोहोचवलं. अशा या महान गुरु पंडिता रोहिणी भाटे यांचा आज जन्मदिन. त्यानिमित्त त्यांना बायोस्कोप आर्ट्स कडून मानवंदना. आपल्याला त्यांच्या कलेच्या ध्यासाबद्दल, त्यांच्या प्रवासाबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.